पीक विमा खरीप 2025 खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर हो शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज सकाळपासूनच धाराशिव येथील या जिल्ह्यातील जवळपास 350 कोटी रुपयाचा जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता, एवढ्या दिवस रस्सीखेच चालू होती, एवढ्या दिवस भांडण चालू होतं. तो मिळेल, नाही मिळेल, 7 दिवसात मिळेल, 8 दिवसात मिळेल, मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या सर्व बातम्या आपण पाहिल्या, सर्व व्हिडिओ पाहिले आणि आता खऱ्या अर्थाने 7 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस झाले असतील हरकत नसावी, पण थेट त्यांच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधील जे काही सर्व शेतकरी बांधव आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांच्या हक्काचा खरीप 2025चा जो पीक विमा आहे शेतकरी मित्रांनो, तो जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. तुम्ही सुद्धा जर धाराशिव जिल्ह्यामधील त्या 14 मंडळ जर सोडले तर ते 14 मंडळ सोडून इतर सर्व मंडळामधील जे काही शेतकरी बांधव आहेत खरीप 2025 मध्ये पीक विमा भरलेले त्या सर्व शेतकरी बांधवांनी तुमचं अकाउंट चेक करायचं आहे. फोनपे असतील फोनपे चेक करून घ्या, सीएसपी पॉईंटवर जाऊन चेक करा किंवा पासबुक घेऊन बँकेत जाऊन बँकेमध्ये चेक करू शकता. सकाळपासूनच पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सुद्धा चेक केलं तरी सुद्धा हरकत नाहीये शेतकरी बांधवांनो. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने आता धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी म्हणजे त्यांना दिलासा मिळालेला आहे. कुठे ना कुठे या अशा परिस्थितीमध्ये अलिनीचं संकट असेल, मागच्या वर्षीचं संकट असेल, मालाला भाव नसेल, शेती खरडून जाणे, सर्व काही ज्या गोष्टी असेल, फुल नाही फुलाची पाकळी, काही काय होणं, परंतु आता त्यांच्या हक्काचा त्यांचा पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे आणि त्यांच्याकरिता ज्यांनी ज्यांनी सुद्धा लढा दिलेला आहे त्या सर्वांचं आपणही आभार मानूया, तुम्हीही आभार माना शेतकरी मित्रांनो. आणि खरोखर धाराशिव जिल्ह्यामधील तुम्ही कोणत्या तालुक्यातील तुमचं कोणतं मंडळ आहे, कोणता सज्जा आहे आणि तुम्हाला खरीप 2025चा मागच्या वर्षीचा पीक विमा जमा झाला का, हे हा व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच 100% कमेंट बॉक्समध्ये कळवा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील वेगवेगळ्या सज्जातील शेतकऱ्यांना सुद्धा कळेल ही बातमी खरी आहे की खोटी आहे, पीक विमा जमा झाला किंवा नाही जमा झाला, किंवा आजचा दिवस वाट पाहून उद्यापर्यंत, आज संध्याकाळपर्यंत सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता मित्रांनो. खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांना हे मेसेज येण्याकरिता सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे मित्रांनो. बऱ्यापैकी रकमा शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मिळत आहेत शेतकरी बांधवांनो. तर बघा मित्रांनो, धाराशिवचा झाला विषय. धाराशिवच्या नंतर सुद्धा आता त्या धाराशिवच्या आसपासचे जे काही 2-4 जिल्हे आहेत, अहिल्यानगर असेल, बीड असेल, नांदेड असेल, लातूर असेल, या 2-4-5 जिल्ह्याची प्रक्रिया होण्याकरिताचा मार्ग लवकरच आपल्याला मोकळा होताना दिसेल. त्यानंतर महत्वाचे आहेत अकोला, वाशिम, बुलढाणा यांच्याकरिता तुम्हाला तुमच्या भागातील प्रतिनिधींना थोडीफार हालचाल, आवाज उठवावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. तुमच्याही जिल्ह्याचे विषय मार्गी लागताना थोड्या दिवसामध्ये दिसतील. त्या संदर्भात त्यानुसार तशी जशी अपडेट आपणापर्यंत मिळेल, आपल्यापर्यंत येईल, ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल NK अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर म्हणल्यापेक्षा थोडासा उशीर झाला तर हरकत नाही, परंतु खात्रीशीर माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा खरीप 2025चा धाराशिवचा त्यांच्या खात्यावर जमा होण्यासंदर्भातली ही जी गोड बातमी आहे, ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील किंवा तुमच्या धाराशिव जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी, त्यांना मिळावी, याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट मिळेल, आधार मिळेल, धीर मिळेल, ते सुद्धा हा पीक विमाचे पैसे आले का नाही हे चेक करतील मित्रांनो. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो, त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.